सन्माननीय उत्तमराव जानकर महोदय, गेल्या 26 मेला मी माझ्या मतदारसंघामध्ये एक आमसभा घेतलेली होती आणि या आमसभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दिवशी मला शब्द दिला की या तालुक्यामधली दारू सगळी बंद केली जाईल, अवैध धंदे बंद केले जातील, गुटखा मटका दारू हे सगळे विषय बंद केले जातील। अध्यक्ष महोदय, त्यानंतर मी 1 महिना वाट पाहिली आणि 1 महिन्यानंतर मी थेट ज्या ज्या ठिकाणी दारूचे धंदे राजरोजपणानं बस स्टँडवरती अगदी रस्त्याच्या कडेला सुरू होते त्या ठिकाणी मी जाऊन स्वतः धाड टाकली आणि वेळापूर या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथले जे एपी आहेत गोसावी साहेब, या गोसावी साहेबांनी काय करावं की सगळ्या दारूवाल्यांना एकत्र केलं आणि माझ्या बंगल्यात घेऊन आले आणि त्या 100-200 लोकांनी या आमदारमुळे तुमचा दारूधंदा बंद होतोय इतकं जर ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं तेवढंच केलं नाही, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना तालुक्यातल्या 4 पोलीस स्टेशनच्या आणि सगळ्या खालच्या एपीआय ना 12-13 लोकांना एकत्र आणून तुमच्या विरोधातच एखादा खोटा गुन्हा दाखल करू, तुमच्या विरोधात आम्ही काहीतरी असं करू, अशा पद्धतीनं म्हणजे ती दारू बंद करायची तर बाजूलाच राहू द्या, इतकी मानसिकता जर पोलीस खात्यामध्ये झाली असेल तर हे अवैध धंदे बंद कसे होतील। लोकमत माझ्या विरोधामध्ये घालवणं हा जर पोलिसांचा हेतू असेल तर हे किती चुकीचं आहे। माझा माळशिरस मतदारसंघ आहे कदम साहेब, तर मोक्याच्या विषयानं अंमली पदार्थाच्या विषयानं अनेक प्रकारे म्हणजे त्यामध्ये सोल्युशन आहे, ट्यूब आहे, अशी प्रत्येक शहर भागामध्ये तर हे सोल्युशन सुद्धा हे जे आपण पंक्चर काढतो याची मोटरसायकलची किंवा सायकलची त्या सोल्युशन मध्ये ते हे ओतून थम्सअप किंवा अशा प्रकारचं पेय ओतून ही पोरं बेशुद्ध अवस्थेमध्ये बस स्टँड ज्या ज्या ठिकाणी जागा ज्या प्लॉटिंगमध्ये बसण्याची व्यवस्था किंवा शिटिंग केलेलं आहे अशा ठिकाणी ही पडलेले असतात। तर अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं तुम्ही बिल आणलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे, पण हे बिल आणत असताना या पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता बिल हे कागदावर राहतं आणि या पोलीस अधिकाऱ्यांची जर मानसिकता काय करण्याची किंवा या समाजाला या नव्या पिढीला वाचवण्याची नसेल तर कागदावरती बिल करून काय होणार नाही। आजपर्यंत अनेक प्रकारचे कायदे आहेत, तसाच हा पण कायदा होईल आणि या कायद्यामधून सामान्य माणसाला काहीही मिळणार नाही। तर अध्यक्ष महोदय, माझी अशी सभागृहाला विनंती आहे, या मुद्द्यावरती सगळ्या सभागृहानं जे मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की जो नायक पिक्चर मध्ये ज्याही पद्धतीनं त्या लोकांची समाज व्यवस्थेमधल्या लोकांची जी भावना आहे ही भावना आपण विचारात घेतली पाहिजे आणि हा कायदा करत असताना या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि